शिमगा सुरू होतोय. कालभैरवाचा उत्सव म्हणून सगळे उत्साहात कालभैरव मंदिरात रत्नागिरीत जाणार आहेत. त्याहीपेक्षा प्रत्येक ठिकाणी कालभैरवाची पूजा होणार आहे. त्याबरोबर अनेक वेळेला अनेक लोक त्या ठिकाणी जाऊन ती पालखी सुद्धा नाचवणार आहेत. पण मग लक्षात घ्या, जेव्हा आपण कालभैरव म्हणतो, भैरव म्हणतो, तर ती मूर्ती किंवा ते नाव हे फक्त काय रत्नागिरीत दिसतं का? तर तसं नाहीये. आपल्याला वेगवेगळ्या किल्ल्यांवर सुद्धा भैरवाची मूर्ती दिसते किंवा भैरव हा देव दिसतो. काही ठिकाणी आपल्याला देवळांमध्ये शंकराच्या बाजूलाच भैरवाची मूर्ती आहे असं सांगितलं जातं. किंवा त्यापेक्षा वाराणसीमध्ये सुद्धा भैरव नावाचं एक वेगळा देव आहे हे समजतं. मग या भैरवाची उत्पत्ती काय आहे? कालभैरव म्हणजे नक्की काय? त्याचा भगवान शंकराशी काय संबंध? हे जर समजलं तर एक वेगळ्या प्रकारे आपल्याच देवतेबद्दल आपल्याला अभिमान वाटेल. आणि त्याहीपेक्षा रत्नागिरीतल्या कालभैरव मंदिराची मूर्ती ही कधी स्थापन केली गेली? आत्ता आपल्याला जी मूर्ती दिसते त्याची वेगवेगळी आयुधं काय आहेत, त्याची वेगवेगळी तत्व काय आहेत, ती मूर्ती नक्की कशी आहे, ही जर समजली तर वेगळ्या प्रकारे आपल्याला परत ती मूर्ती बघायला मजा येईल. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ. नमस्कार, मी राधेय अँड वेलकम टू इतिहास मॅटर्स. अनेक पुराण कथांमध्ये आणि अनेक पुराणांमध्ये आपल्याला शंकर वेगवेगळ्या तत्वात दिसतो. आता वेगवेगळ्या तत्वात दिसताना काही मूर्ती आहेत त्याच्यात रौद्र रूप आहेत आणि सौम्य रूप आहेत. सौम्य रूप आपल्याला बरेच वेळेला दिसतात. तुम्ही जर हिमालयात तपश्चर्या करताना जर भगवान शंकर बघितलेत तर तिथे आहेत. काही वेळेला स्वतः उमाशंकर म्हणून जेव्हा भगवान शंकर असतात त्या रूपात दिसतात. पण काही रूप आहेत ती रौद्र रूप आहेत. शिवपुराणमध्ये असं लिहिलेलं आहे की भगवान शंकराचं एक रौद्र रूप ते म्हणजे भैरव. आता हे भैरव नाव का? तर पूर्ण जगाचं भरण करतो म्हणून भैरव हे नाव. ऑफकोर्स भरण करणार आहे, रौद्र आहे, त्यामुळे ती पूर्ण मूर्ती ही अकराळ विक्राळ असते, भयंकर उग्र स्वरूपाची असते. असे डोळे बटबटीत असतात, दात असे बाहेर आलेले असतात. म्हणजे अर्थात बघितलं तर भीती वाटेल असं भैरवाचं रूप असतं. सर्वात विशेष गोष्ट अशी की भैरव हा वाराणसीचा अधिपती म्हटलेला आहे. अधिपती म्हणजे पूर्ण वाराणसीवर कोणाचं जर अधिपत्य आहे तर ते भैरवाचं आहे. त्याबरोबर तो पूर्ण काळाला कंट्रोलमध्ये करतो, पूर्ण काळ ताब्यात ठेवतो, म्हणून त्याला काळभैरव पण म्हटलेलं आहे. आता विष्णू धर्मोत्तर पुराणाप्रमाणे मोठं पोट, बटबटीत डोळे, ओठातून बाहेर पडणारा दाढा, नरमुंडाच्या माळा, हत्तीचे चामडे, सापाचे दागिने, हातात असलेली निरनिराळी शस्त्रे ही त्याची प्रमुख लक्षणे आहेत. आपण भैरवाची जर मूर्ती बघितली कोकणातली तर तुम्हाला काही गोष्टी अगदी सरळसोटपणे दिसतात. आता भैरवाचं हे रूप हे आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसेल आणि प्रत्येक ठिकाणी भगवान शंकराच्या इथे भैरव आहे हे आपल्याला दिसतं. काही गोष्टींमध्ये असंही म्हटलेलं आहे की भगवान शंकराचं जे खूप मोठं सैन्य आहे त्या सैन्याचा अधिपती स्वतः कालभैरव आहे. कदाचित जनरल ऑफ द शिवा फोर्सेस असं आपण त्याला म्हटलं तरी काही ते गैर ठरत नाही. म्हणून कालभैरव अष्टक सुद्धा त्याची जर पूर्ण तुम्ही एक व्यवस्थित रचना बघितलीत, चाल बघितलीत तर ती सुद्धा आर्मी मार्च करते अशी केलेली आहे. देवराज्य सेवमान पावनादि पंकजम व्याल यज्ञ सूत्रमिंदू शेखरम कृपाकरम नारदादि योगी वृंद वंदितम दिगंबरम काशिकापुराधिनाथ कालभैरवम भजेत. म्हणजे परत पूर्ण आर्मी एक मार्च करते आणि ती मार्च करताना हे कालभैरवाष्टक म्हणते असं आपल्याला दिसतं. आता हे सगळं झालं हे पुराण कथांमधले उल्लेख आणि भैरव नक्की काय आहे ह्याचं वर्णन. आता आपल्याला जर कोकणातली भैरवाची मूर्ती बघायची असेल तर त्याच्यातली काय काय वेगवेगळी तत्व आहेत ती आपण समजून घेऊ. सर्वात पहिलं म्हणजे काही ठिकाणी अत्यंत उग्र स्वरूपात आपल्याला भैरव दिसतो. आता त्याचं छान उदाहरण द्यायचं झालं तर काय, भैरवाचं वाहन हा एक कुत्रा आहे. भैरवाचं वाहन हे कुत्रा असताना तुम्ही जर काही मूर्ती बघितल्यात तर डाव्या हाताला भैरवाच्या हातात खटवांग आहे, म्हणजे लिटरली एक मुंडकं आहे आणि त्याच्यातून जे रक्त पडतंय ते खालचा कुत्रा पिऊन टाकतोय असं दाखवलेलं आहे. एवढं उग्र स्वरूपाचं रूप आणि उग्र स्वरूपाची मूर्ती सुद्धा अनेक ठिकाणी दिसते. काही ठिकाणी असे उल्लेख केले गेलेले आहेत की भैरवाकडे बघितल्यानंतर अनेक लोकांचे चेहरे घाबरून जातात,
अनेक लोक त्याचं सगळं रूप बघून प्रचंड चळचळायला लागतात असे उल्लेख आपल्याला सापडतात. अर्थात खरं आहे, भैरवाचं रूप हे कायम उग्र दाखवलेलं आहे आणि त्याबरोबर काही पुराणांमध्ये असे सुद्धा उल्लेख आहेत की भैरव हा स्मशानामध्ये राहतो. आता स्मशानामध्ये राहतो का, तर सगळ्या भूतांवर ताबा ठेवणं, सगळे भूत प्रेत ह्यांच्यावर ताबा ठेवण्याचं काम सुद्धा भैरवाने केलेलं आहे. मग आता आपण ही सगळी कथा बघितली, तर मग रत्नागिरीच्या कालभैरवाची वेगळी कथा काय आहे आणि कालभैरवाला रत्नागिरीत एवढं महत्त्व कसं दिलं गेलं, त्याची कथा बघायची असेल तर 1526 मध्ये जायला हवं. साळवन साळुंखे कुटुंब इकडे आलं. त्यांनी पूर्ण परिसर ताब्यात घेतला आणि परिसर ताब्यात घेतल्यानंतर त्यांचा जो कुलदैवत होता भैरी, तो रत्नदुर्गाच्या पायथ्याशी त्यांनी स्थापन केला. ह्याचे उल्लेख सरळ सरळ आपल्याला पालखी स्मरणिकेत मिळतात. तसे उल्लेख स्पष्टपणे केलेले आहेत. आता हा भैरव स्थापन केल्यानंतर तो कुलदैवत असल्यामुळे त्याचं पूजन जास्ती झालं. लक्षात घ्या, जेव्हा कुठलाही एक व्यक्ती राज्य करत असतो तेव्हा त्याचं कुलदैवत हे पूर्ण शहराचं दैवत मानलं जातं आणि तशी त्याची पूजा केली गेली. पण कालांतराने तुम्हाला त्याची जर मूर्ती बघितली तर त्याची झीज झाली आणि ती मूर्ती रिप्लेस केली गेली. साधारण ती कधी रिप्लेस केली गेली असेल ह्याचा काळ आपल्याला आठवत नाही. लक्षात घ्या, एका काळानंतर स्वतः कालभैरव हा फक्त सावंत साळुंखे कुटुंबाचा देव राहिला नाही, तर तो पूर्ण ग्रामदैवत झाला. ग्रामाचं संरक्षण करणं, पूर्ण रत्नागिरी शहराचा अधिपती म्हणून त्याला मानलं गेलं आणि त्या मानण्यातून तो ग्रामदैवत हा शिमगोत्सवामध्ये प्रमाण देव म्हणून मानला गेला. आता ती मूर्ती ही आत्ता जिथे भैरवाची मूर्ती आहे तिथेच होती. त्याच्यावर वज्रलेप केलेला दिसतो. सर्वात जुनी सावंत साळुंखे कुटुंबानी निर्माण केलेली किंवा सावंत साळुंखे कुटुंबानी स्थापन केलेली मूर्ती कुठे आहे, तर तुम्ही जर बाहेर गेलात आणि बाहेर तिथे काही सतीशिळा आहेत, विरगळी आहेत, त्याच्या डाव्या कोपऱ्यात सर्वात शेवटची जी मूर्ती आहे ती मूर्ती आहे असं आपण म्हणू शकतो. त्याचा एक वेगळा रील केलेला आहे, तुम्ही तो इंस्टाग्रामवर नक्की बघा. पण मग आत्ता आपल्याला जी भैरवाची मूर्ती दिसते तर ती सुद्धा कदाचित नंतर घडवली गेली असावी. ती नक्की सावंत साळुंखे कुटुंबाने घडवली, त्याच्यानंतर ती स्वतः आंग्रेंनी घडवली की साधारण पेशवे काळात घडवली गेली, ह्याची उत्तरं आपल्याला मिळत नाहीत. पण ती मूर्ती आपल्याला दिसते. पण तरीही साधारण 2001-2 साली त्याच्यावर वज्रलेप केला गेला. तो वज्रलेप केला गेल्यानंतर आपल्याला ही मूर्ती दिसते. पण त्याच्या आधीची जी मूर्ती होती ती प्रचंड झीज झालेली होती, म्हणून वज्रलेप करणं गरजेचं होतं. मग सर्वात पहिली जी भंगलेली मूर्ती, त्याच्यानंतर ज्याच्यावर वज्रलेप झाला ती मूर्ती आणि वज्रलेप झाल्यानंतरची मूर्ती दाखवतोय. तिन्ही मूर्तींमध्ये खूप जास्ती साम्य आहे आणि त्यामुळे तिन्ही भैरवाच्या मूर्ती आहेत हे 100% आपण म्हणू शकतो. मग आता आपण कालभैरव मंदिरातली आत्ताची मूर्ती निरखून व्यवस्थित बघू, म्हणजे त्याची मजा आपल्याला समजेल. आता भैरवाची मूर्ती बघितली तर तुम्हाला सरळ दिसतंय, बटबटीत डोळे आहेत, एकदम उग्र डोळे आपल्याला दिसत आहेत. एका हातात डमरू आहे, दुसऱ्या हातात त्रिशूळ आहे, एका हातात असं पात्र दिलेलं आहे. आता पात्राच्या खाली तुम्हाला एक घोडा दिसतोय. त्या घोड्याला कंट्रोल करणारा एक माणूस आहे. काही ठिकाणी आपल्याला कुत्रा दिसतो, पण इथे थोडीशी क्रिएटिव्हिटी वापरून त्यांनी घोडा आणि घोड्यावर ताबा ठेवणारा एक माणूस दिसतोय. त्याच्याबरोबर एका साईडला तुम्हाला त्याचा सेवक व्यवस्थित दिसतोय. त्याहीपेक्षा भैरवाची मूर्ती सुबक करण्यासाठी त्याच्या कानातील कुंडलं बघा. मागे तुम्हाला वेगवेगळं नक्षीकाम केलेलं दिसतंय. त्याबरोबर एक दिवा कुठल्या तरी एका चेनने असा लटकवलेला आहे आणि तो दिवा पेटवलेला आहे असं दिसतं. पूर्ण मूर्ती बघितलीत की ती किती सुबक प्रकारे कोरली गेलेली आहे ह्याचं आपल्याला दर्शन व्यवस्थित घडतं. ग्रामदैवत कसा असावा, कालभैरवाची मूर्ती कशी असावी ह्याचं हे उत्तम वर्णन आपल्याला कालभैरव मंदिरात दिसतं आणि म्हणून तुम्ही ते नक्की बघा. आता लक्षात घ्या, कालभैरवाची मूर्ती, त्याची सगळी माहिती ही तुम्हाला इथे मी सांगितली. ती मूर्ती आणि ते तेज हे प्रत्येकाला एक वेगळा अनुभव देतं. शिमगोत्सवात तर ते तेज अगदी पराकोटीला पोचलेलं असतं. पण पूर्ण सगळे स्टोरी सांगताना, पूर्ण सगळे कथा सांगताना, त्याच्याबद्दलचा अभ्यास करताना एक लक्षात आलं की भैरवाबद्दलची, कालभैरवाबद्दलची लोकांची भावना ही प्रचंड उग्र आहे. ते कालभैरवाला मानणारे सुद्धा आहेत. जय भैरी म्हटल्यावर अंगात रोमांच उठणारे अनेक लोक आहेत आणि त्यामुळे ग्रामदैवत सोडल्यास कालभैरव हे प्रचंड जागृत देवस्थान आहे हे नक्कीच. पुढच्या वेळेला तुम्ही कालभैरव मंदिरात जाल तेव्हा
अगदी कुठेही लक्ष न देता कालभैरवाला नुसता नमस्कार केला आणि निघून गेलं असं करू नका. तर निरीक्षण करून व्यवस्थित ती कालभैरवाची मूर्ती बघा. ती कालभैरवाची मूर्ती बघितलीत की तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळं हास्य नक्की येईल, एक वेगळं समाधान नक्की येईल आणि त्याच्यानंतर कालभैरवाचं खरंच दर्शन घडलं असं तुम्ही अगदी निश्चितपणे म्हणाल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याहीपेक्षा कालभैरवाच्या शिमग्याच्या काही एक वेगळ्याच खूप अचंबित करणाऱ्या आठवणी असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अजिबात विसरू नका, इतिहास मॅटर्स.